मैत्रिणींनो, मी प्रोफेसर पूनम मोढे, योगा आणि नॅचरोपॅथी स्पेशालिस्ट. आज आम्ही आलेलो आहे नगरच्या थेरपी सेंटरमध्ये, ज्याचं ओपनिंग आज नुकतंच झालेलं आहे. माझ्याबरोबर आहेत बिराजदार मॅडम, ज्या ह्या सनेजच्या माध्यमातून किंवा सनेजसाठी काम करतायत. तर आज मी मॅडमशी भेटले आणि मॅडमला मी विचारू इच्छिते की मॅडम, पंचकर्माचं महत्त्व जर सांगायचं ठरलं की आजच्या धकाधकीच्या जीवनात, तर तुम्ही काय सांगाल? पंचकर्म हे जे आहेत की 5 थेरपीज असतात. ठीक आहे, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. ठीक आहे, हे दोषांच्या अनुसार आपण जे ते थेरपी सांगतो. कारण धकाधकीच्या जीवनात म्हणायला गेलं तर तसं हेल्दी लोकांनी सुद्धा हेल्थ आपलं मेंटेन करण्यासाठी वर्षातून एकदा तरी पंचकर्म केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही हेल्थ मेंटेन ठेवाल. आणि काही व्याधी वगैरे असेल तर आपल्याकडे नगरमध्ये आता डॉक्टर स्नेहांजली म्हणून आहेत, तर त्या तुम्हाला तुमची नाडी परीक्षण करून तुम्हाला जे काही व्याधी असतील त्यानुसार तुम्हाला पंचकर्मातलं कुठलंही एखादी तुमच्या व्याधीला जे अनुसरून औषधं पण देतील आणि पंचकर्मही ॲडवाईस करतील. तर मॅडम आपला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. फोन कॉलच्या माध्यमातून असू द्यात किंवा पुण्यामध्ये त्यांच्या ओपीडीमध्ये ते आपल्याला अवेलेबल होतात. तर आज सनेजने खूप मोठा प्लॅटफॉर्म तर बनवला आहेच, पण तुमच्या आमच्या आरोग्यासाठी आज आपण पंचकर्म सेंटरचा इतका मोठा डिसिजन घेतलाय नगरमध्ये. तर नक्कीच मॅडम काय सांगाल की एक महिलांना काय संदेश द्याल की तुम्ही हे पंचकर्म केलं पाहिजे का कंपल्सरी? महिलांना मी सगळ्यांनाच म्हणेन की वर्षातून एकदा हेल्थ मेंटेन करण्यासाठी डेफिनेटली प्रत्येकानेच पंचकर्म करून घेतलं पाहिजे. आणि किरकोळ व्याधी तर प्रत्येकाला काही ना काही असतेच, तर डेफिनेटली पंचकर्म सेंटरला तुम्ही व्हिजिट द्या. ऍटलिस्ट स्नेहज वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम हे तरी घेतलं पाहिजे. कारण डेफिनेटली महिलांना जर तुम्ही म्हणत असाल तर महिलांना कोणी घरी एक ग्लास पाणी सुद्धा विचारणार नाहीये, फ्रँकली स्पीकिंग. तर ऍटलिस्ट तुम्ही तुमच्यासाठी जर विचार करायचा असाल तर मग एखादा सेशन घ्यायला हरकत नाही. थँक्यू मॅम. ॲक्च्युली महिला 3 फेजमधनं जात असते, तारुण्यामध्ये, त्याच्यानंतर मधला तिचा डिलेव्हरीचा पिरियड असेल, नंतर मेनोपॉजचा पिरियड असेल. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये जर कंटिन्युअसली व्यवस्थित पंचकर्म करून घेतलं आणि तेही सनेजच्या सेंटरमध्ये येऊन तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन तुम्हाला डॉक्टरांचं लाभणार आहे. तर तसेच आम्हीही तुम्हाला त्यानुसार मार्गदर्शन तर करणारच आहे, मॅडम पण आहेत. तर आज मी ह्या ओपनिंगच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती नक्कीच करेल की तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी आपल्या पंचकर्म सेंटरला भेट द्यावी. हो मॅम ना? हो, डेफिनेटली पंचकर्म सेंटरला भेटही द्या आणि पंचकर्म करूनही घ्या. ओके, चला, थँक्यू.